आंतरराज्यातील 3 रेकॉर्डवरील सराईत आरोपितांची टोळी जेरबंद। 57,66,210 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी पहाटेच्या सुमारास राका कॉलनी येथील नयकार रेसिडेन्सी नाशिक येथील नौकार रेसिडेन्सीमधील एका फ्लॅटचे घराचे कडी कोंडा तोडून दरवाजा उचकाटून घरातील बेडरूममध्ये असलेले सोन्याचे वेगवेगळे दागिने, रोख रुपये वगैरे असे घरफोडी चोरी करून चोरून नेले होते। त्यावरून फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलीस स्टेशनकडे फिर्याद दिली होती। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी समांतर तपासादरम्यान घटनास्थळास तात्काळ भेट दिली। आरोपी गुन्हा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, पोलीस अंमलदार 2021 राम बर्डे अशांच्या पथकाने आरोपी ज्या दिशेने बाहेर पडतात त्या परिसरातील विविध दुकानं व शॉप येथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून जवळपास 5 ते 6 किलोमीटरची सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपी हे भीमवाडी गंजमाड भागातील असून त्यांचे नावे निष्पन्न केली। पोलीस हवालदार विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीवरून माहिती मिळाली की सदर घरफोडी चोरीचा गुन्हा हा गोरखसिंग टाक, दीपक जाधव, अमनसिंग टाक यांनी केला असून ते सध्या भीमवाडी गंजमाड नाशिक या ठिकाणी मोटारसायकल क्रमांक MH15 GG 0251 यावर फिरत असल्याची बातमी मिळाली। सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे, सुगन साबरे, पोलीस हवालदार विशाल काठे, प्रवीण वाघमारे, धनंजय शिंदे, योगीराज गायकवाड, प्रशांत मरकड, संदीप भांड, रमेश कोळी, प्रदीप मजदे, महेश साळुंके, शरद सोनवणे, देविदास ठाकरे, राजेश लोखंडे, चालक पोलीस हवालदार नाझिम खान पठाण, सुकाम पवार, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, विशाल देवरे, पोलीस अंमलदार आप्पा पानवळ, मुख्तार शेख, राम बर्डे, विलास चारोस्कर, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, महाराष्ट्र पोलीस अंमलदार अनुजा एलवे, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार अशांचे पथक तयार करून आरोपितांचा शोध घेण्याकामी नाशिक शहर परिसरात रवाना केले। नमूद पथकाने भीमवाडी गंजमाड नाशिक येथे सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे मोटारसायकल क्रमांक MH15 G 0251 हिच्यावरील गोरखसिंग गंगासिंग टाक वय 35 वर्ष, दीपक तुकाराम जाधव वय 33 वर्ष, अमनसिंग पंजाबसिंग टाक वय 30 वर्ष सर्व राहणार भीमवाडी गंजमाड नाशिक यांना पकडून त्यांनी दिलेली कबुलीवरून उक्त गुन्हा उघडकीस आला असून आरोपी अमनसिंग पंजाबसिंग टाक व दीपक तुकाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनावरून गुन्ह्यातील गेला माल 56,31,210 रुपये किमतीचे 866.340 ग्रॅम वजनाची सोन्याचे वेगवेगळे दागिने व लगड हस्तगत करण्यात आले आहेत। याबाबत सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे। वरनमूद आरोपी त्यांच्या ताब्यातून 3 मोबाईल फोन व यामाहा FZ मोटारसायकल, 866.340 ग्रॅम वजनाचे वेगवेगळे सोन्याचे दागिने व सोन्याच्या लगड असा एकूण 57,66,210 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्यावरून सदर गुन्हा उघडकीस आला आहे। तसेच नमूद आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ही सुमारे 2 ते 3 दिवसांपूर्वी श्री लक्ष्मी पार्क अपार्टमेंटच्या पार्किंग मधून इंदिरानगर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याने चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे। तरी आरोपितास पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे। नाशिक शहरामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक मोठी घरफोडी 3 दिवसापूर्वी झालेली होती आणि त्या घरफोडीमध्ये 57 लाखाचा मुद्देमाल, सोन्या चांदीचे दागिने आणि काही अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते। त्या घरफोडीचे सर्व आरोपी आणि सर्व मुद्देमाल हा आमच्या क्राईम ब्रांचच्या युनिट 1 च्या टीमनी पूर्णपणे आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। त्याबद्दल क्राईम ब्रांच आणि युनिट 1 च्या टीमचे मी अभिनंदन करतो। माझ्या बरोबर बसलेले जे क्राईम ब्रांचचे DCP, ACP, सिनियर PI आणि माझ्या मागे उभे असलेले जे ॲक्च्युली ही केस वर्कआउट करणारे आमचे अधिकारी अंमलदार जे आहेत, तर त्यांनी अहोरात्र मेहनत करून ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण याच्या आधारावर ही केस क्रॅक केलेली आहे। त्या सर्वांचं माझ्याकडून अभिनंदन। या केसमध्ये 3 आरोपी होते। हे घरफोडीचे सराईत आरोपी आहेत आणि यातला एक आरोपी आहे ज्याच्यावर 20 पेक्षा जास्त गुन्हे घरफोडीचे दाखल आहेत। घरामध्ये कशी रक्कम होती, काय होती याबद्दल सगळा तपास पुढे चालू आहे। त्यांना कोणी इन्फॉर्मेशन दिली किंवा काय याबद्दल तपास चालू आहे। प्राथमिक आमची जी पूर्ण फोकस होता तो आरोपी अटक करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण मुद्देमाल रिकव्हर करणं याच्यावर आमचा आता पहिल्या 24 तासाचा फोकस होता। पुढच्या गोष्टी तपासामध्ये। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।